नाशिक शहरातील घरफोडी, चोरी आणि घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2नं आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज तपासात 2 संशयित इसम घरफोडी करून पसार झालेले असताना दिसून आले. पथकानं जवळपास 100 कॅमेरे तपासून आरोपीचा माग काढलाय. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चुंचाळे शिवार येथील म्हाडा घरकुल परिसरात येणार असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि त्यात रामसिंग धनसिंग भोंड, वय 40, राहणार म्हाडा घरकुल योजना, अंबड, नाशिक यास मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आलंय. चौकशीत त्याने सातपूर पोलीस ठाण्यातील 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एक घरफोडी आणि एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा. त्याच्याकडून पोलिसांनी यामाहा FZ मोटरसायकल, रोख रक्कम, जॅकेट आणि घरफोडीचा हत्यार असा 2,28,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामसिंग भोड हा नाशिक शहरातील तसेच इतर ठिकाणच्या अनेक घरफोडी प्रकरणांमध्ये मोका अंतर्गत गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं उघड झालंय. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोज शिंदे, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे आणि सुनील खैरनार यांच्या पथकानं केली आहे.